केरळ ट्रिपला जाताना वायनाड इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि तिथे मी ही इडली खाल्ली. इतकी छान आणि सुंदर टेस्ट आहे या इडलीची की आम्ही घरातल्या सगळ्यांनी त्याला वायनाड इडली हेच नाव दिलेलं आहे. आतून अगदी सॉफ्ट आणि वरून खरपूस अशी ही इडली आणि चटणी. ही चटणी मी माझी मनाने केली आहे. तिथे वेगळीच चटणी होती नारळाची, पण ह्या चटणीसोबतसुद्धा तो पदार्थ आमच्या घरात खूप आवडतो सगळ्यांना. कसा करायचा ते आता आपण बघू. वायनाड इडलीसाठी लागणारं साहित्य आपण आता बघू. हे इडलीचं पीठ आहे. चांगलं बघा फर्मेंट झालं आहे, मस्त फुगून आलं आहे. कालच मी बनवलं ते. 1 वाटी उडदाची डाळ आणि 3 वाट्या तांदूळ घेऊन थोड्याशा मेथ्या आणि पोहे टाकून हे पीठ काल बनवून घेतलं. आणि त्याच्या आत टाकण्यासाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, हा आलं मिरची लसूणचा ठेचा, थोडेसे नारळाचे काप बारीक बारीक, ही हरभऱ्याची डाळ, तीळ आणि हळद, तिखट, जिरे, मीठ असं लागणार आहे. तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. वायनाड इडली त्याच्यासाठी आधी आपण हे पीठ घेऊ. जेवढं आपल्याला करायचं आहे तेवढंच घ्यायचं. त्याच्यात हे नारळाचे तुकडे घालायचे. हे अशा दाताखाली आले की खूप छान लागतात. कोथिंबीर घालू. हा मिरचीचा ठेचा घालू. कांदा घालू. थोडीशी हळद आणि मिरचीचा ठेचा टाकला आहे तरी थोडंसं रंगासाठी तिखट टाकू आणि थोडे जिरे आणि मीठ. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपण कढई तापायला ठेवू. कढईमध्ये थोडंसं तेल टाकू आपण. आता आपण त्याच्यात थोडेसे तीळ घालायचे आणि ही हरभऱ्याची डाळ आहे ना भिजलेली, ती थोडीशी घालायची अशी आणि त्याच्यावर आपण हे पीठ घालायचं इडली. थोडंसं पसरवायचं हे. आणि झाकण ठेवून याला थोडंसं या बाजूने शिजू देऊ आणि नंतर आपण उलटवून परत शिजवू. कुरकुरीत होईपर्यंत त्याला आपण शेकून घेऊ. हे असं चांगलं फुगून आलं आहे पीठ. आता याच्या वरच्या साईडने पण आपण थोडंसं तेल टाकू आणि हे उलटवून घेऊ. आता हे चांगलं खरपूस भाजून घेऊ म्हणजे आपलं ही वायनाड इडली, आम्ही त्याला नावच वायनाड इडली देऊन टाकलं आहे, ती तयार होते. दोन्ही बाजूने आपण छान ही बनवून घेतली आहे. आतनं सॉफ्ट आणि वरनं कुरकुरीत अशी मस्त तयार होते ही. आणि ही हरभऱ्याची डाळ असते ना ही भिजलेली, ही तर फारच छान लागते त्याच्यात. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवू. हिरव्या टमाट्याची चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते.
हे दाणे आपण भाजून घेतले. आता आपण हे हिरवे टमाटे भाजू. त्याच्यातच हे खोबऱ्याचे तुकडे आणि मिरच्या पण टाकू 2-3. आणि हे दाणे, टमाटे, खोबरं, मिरची, थोडंसं मीठ, कोथिंबीर असं घालून आपण मिक्सरमध्ये याची चटणी बनवू. या हिरव्या टमाट्याची वेगळीच टेस्ट असते. त्याचा आंबटपणा लिंबू, दही किंवा कैरी याच्यापेक्षा खूप वेगळा असतो. ही चटणीसुद्धा खूप छान लागते. आपण बनवू आता ती. ही टमाट्याची चटणी आपण करून घेतली आहे मिक्सरमध्ये. त्याच्यावर थोडासा हिंग टाकला मी आणि फोडणी टाकली. या चटणीचा रंग पण खूप छान येतो. हिरवे टमाटे, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची. ही आपली वायनाड इडली आणि त्याच्यासोबत ही हिरव्या टमाट्याची आंबट गोड मस्त चटणी. हे बघा. वरून अशी ही कुरकुरीत, हे हरभऱ्याची डाळ वगैरे खूप छान लागतं आणि आतून अगदी सॉफ्ट असते ती अशी खूप छान. हे बघा. सारखं इडली खाण्यापेक्षा एखाद्या वेळेला हा असा वेगळा प्रकार तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.